दशक तिसरा समास सातवा आदिभौतिक ताप. या समासामध्ये पंचमहाभूतांपासून निर्माण झालेल्या जीव, जंतू, जनावरे यांच्यापासून होणाऱ्या आदिभौतिक तापाचे वर्णन केलेले आहे. श्रीराम मागा झाले निरूपण आध्यात्मिकाचे लक्षण, आता आदिभौतिक तो कोण सांगेजेल श्रीराम. श्री समर्थ म्हणतात की मागील समासात आध्यात्मिक तापाचे लक्षण वर्णन केलेले आहे. आता आदिभौतिक ताप कोणता ते सांगितले जाईल. सर्व भूतमात्रांच्या संयोगाने जे सुखदुःख उत्पन्न होते त्या दुसऱ्या दुःखाला यथार्थ रीतीने आदिभौतिक असे म्हणतात. सर्व भूतांचे संयोगे सुखदुःख उपजो लागे, ताप होता मनभंगे या नाव आदिभौतिक श्रीराम. सर्व भूतांच्या संयोगाने जे सुखदुःख उत्पन्न होते त्याने ताप होऊन मन दुःखी होते, त्याला आदिभौतिक असे म्हणतात. तर या आदिभौतिकांचे लक्षण प्रांजळ करू निरूपण, जेणे अनुभवासही पूर्ण ओळखी तापत्रयाची श्रीराम. तरी आता या आदिभौतिक तापाची लक्षणे स्पष्टपणे वर्णन करूया, म्हणजे त्यायोगे तापत्रयाची चांगली ओळख होऊन अनुभवही येईल. ठेंचा लागती मोडती कांटे, विजती शस्त्रांचे घायटे, सलसिलका आणि सरांटे या नाव आदिभौतिक श्रीराम. ठेच लागणे, पायात काटे मोडणे, शस्त्रांचे घाव लागून जखमा होणे, लाकडाचे बारीक काट्यासारखे कुसळ, चुया आणि सराटे इत्यादी घुसणे, अंग्या आणि काच कोहिरी, अवचटा लागे शिरिरी, गांधीले येऊनी दंश करी या नाव आदिभौतिक श्रीराम. अग्या वनस्पती शरीरास अकस्मात लागून आग होणे किंवा खाजकोहिरी लागून अंगास खाज सुटणे, गांधील माशी येऊन चावणे, मासी गोमासी मोहळ मासी, मुंगी तेलमुंगी डांस दसी, सोट जळू लागे यासी आदिभौतिक बोली जय श्रीराम. माशी, गोमाशी, मोहळ माशी, मुंगी, तेलमुंगी, डास यांनी दंश करणे किंवा सोट म्हणजे रक्त पिणारा कडा किंवा जळू अंगास चिकटणे, पिसा पिसोळे चांचण, कुसळे मुंगळे ढेकुण, विसीप भोवरी गोचिंड जाण या नाव आदिभौतिक श्रीराम. पिसवा, पिसोळे, चांचड, कुसळे, मुंगळे, ढेकूण, इसप उत्पन्न करणारे किडे, भुंगे, गोचिड यांचा दंश, गोंबी विंचू आणि विखार, व्याघ्र लांडगे आणि शुकर, गौसायळ सामर या नाव आदिभौतिक श्रीराम. गोम, विंचू आणि साप, वाघ, लांडगे आणि डुक्कर, साळू, सांबर यांचे दंश होणे, रानगाई, रानम्हैसे, रानशकट्ट आणि रिसे, रानहाती लाव पिसे या नाव आदिभौतिक श्रीराम. रानगाई, रानम्हशी, रानबैल, अस्वले, रानहत्ती इत्यादी जनावरांचा मार आणि डाकिनीमुळे लागणारे वेड, सुसरीने ओढून नेले, का ते अवचिते बुडाले अथवा खळाळी पडिले या नाव आदिभौतिक श्रीराम. सुसरीने ओढून नेणे किंवा अवचित बुडून मरणे अथवा पाय घसरून प्रवाहात पडणे, नाना विखारे आजगर, नाना मगरे जळचर, नाना वनचरे अपार या नाव आदिभौतिक श्रीराम. नाना विषारी साप अथवा अजगर, मगरी वगैरे नाना जलचर प्राणी यांनी ओढून नेणे, अनेक जंगली प्राण्यांपासून दुःख होणे, अश्व वृषभ आणि खर, स्वान शुकर जंबुक मार्जर ऐसी बहुविध क्रूर या नाव आदिभौतिक श्रीराम. घोडा, बैल, गाढव, कुत्री, डुक्कर, कोल्हे, मांजर अशा अनेक क्रूर पशूंमुळे दुःख होणे, ऐसी कर्कशे भयानके बहुविध दुःखदायके, दुःखे दारुणे अनेके या नाव आदिभौतिक श्रीराम. अशी कर्कश, भयानक, नाना प्रकारे दुःख देणारी अनेक दारुण दुःखे, भिंती माळवदे पडती, कडे भुयेरी कोसळीती, वृक्ष अंगावरी मोडती या नाव आदिभौतिक श्रीराम. भिंती आणि गच्च्या कोसळणे, कडे भुयारे कोसळून अंगावर पडणे किंवा झाडे मोडून अंगावर पडणे, कोणी एकाचा श्राप जडे, कोणी एके केले सडे, अधांतरी होती वेळे या नाव आदिभौतिक श्रीराम. कुणा एकाचा शाप बांधणे, कोणीतरी जादूटोणा करणे, कारण नसताना वेड लागणे, कोणी एके चाळविले, कोणी एके भ्रष्टविले, कोणी एके धरून नेले या नाव आदिभौतिक श्रीराम. कोणीतरी फसविणे, कोणीतरी भ्रष्टविणे,
कोणीतरी धरून नेणे. कोणी एके दिले विष, कोणी एके लाविले दोष, कोणी एके घातले पाश, या नाव आदिभूती श्रीराम. कुणीतरी विष देणे, कुणीतरी दोषारोप करणे, कुणीतरी फास घालणे. अवचिता सेर लागला, नेनो बिव्वा चिडला, प्राणी धुरे जाजावला, या नाव आदिभूती श्रीराम. कल्पना नसताना शेजारच्या झाडाचा चीक अंगाला लागणे, बिब्बा उतरणे किंवा धुराने जीव घाबरा होणे. इंगळावरी पाय पडे, शिळेखाली हात सापडे, धावता आडखुळे पडे, या नाव आदिभूती श्रीराम. मोठ्या विंचवावर, इंगळीवर पाय पडणे, दगडाखाली हात सापडणे, धावताना अडखळून पडणे. वापी कूप सरोवर, गर्ताकडा नदी तीर, अवचित पडे शरीर, या नाव आदिभूती श्रीराम. विहीर, कूप, सरोवर, मोठा खड्डा, कडा किंवा नदीतीर या ठिकाणी एकाएकी शरीर पडणे. दुर्गाखाले कोसळीती, झाडावरून पडती, तेने दुःखे आक्रंदती, या नाव आदिभूती श्रीराम. किल्ल्यावरून खाली कोसळणे, झाडावरून पडणे आणि त्या दुःखाने आक्रोश करणे. सीते ओठ तरकती, हात पाव टांका फुटती, चिखल्या जिव्हाळा लागती, या नाव आदिभूती श्रीराम. थंडीने ओठ फुटणे, हात पाय टाचा यांना भेगा पडणे, चिखल्या होणे, जिव्हाळी लागणे. अशन पानाची ये वेळे, उष्ण रसे जिव्हाळी पोळे, दांत कसकरे आणि हरळे, या नाव आदिभूती श्रीराम. खाता पिताना उष्ण पदार्थाने जीभ पोळणे, दात करकरणे आणि दातात फटी पडणे. पराधीन बाळपणी, कुशब्द मारजाचणी, अन्न वस्त्रे विण आळणी, या नाम आदिभूती श्रीराम. बालपणी पराधीनतेमुळे शिव्यांचा, वाईट शब्दांचा मार सोसावा लागणे, अन्नवस्त्रांची कमतरता असणे. सासुरवास गालोरे, ठुणके लासणे चिमोरे, आले रुद्र न धरे, या नाव आदिभूती श्रीराम. मुलींना सासुरवासापायी गालगुच्चे, ठोसे, चिमटे, डागणे इत्यादी जाच सोसताना रडू न आवरणे. चुकता कान पिळती, कातो डोळा हिंग घालिती, सर्व काळ धारकी धरिती, या नाव आदिभूती श्रीराम. चूक झाली असता कान पिळला जाणे, डोळ्यात हिंग घालणे, सतत धारेवर धरणे. नाना प्रकारेची मार, दुर्जन मारेती अपार, दुरी अंतरे माहेर, या नाव आदिभूती श्रीराम. दृष्टांनी नाना तऱ्हेने मारहाण करणे, मुलींना माहेर दुरावणे. कर्णनासिक विंधिले, बळेची धरून गोंधिले, खोडी जालिया पोळविले, या नाव आदिभूती श्रीराम. कानाला नाकाला भोक पडणे, बळेच धरून गोंदणे, जरा चूक झाली असता आगीचे चटके देणे. परचक्री धरून नेले, नीच यातीस दिधले, दुर्दशा होऊन मेले, या नाव आदिभूती श्रीराम. शत्रूचा हल्ला आला असता त्यांनी धरून नेणे, नीच जातीच्या लोकांना विकून टाकणे आणि त्यामुळे दुर्दशा होऊन मरण पावणे. नाना रोग उद्भवले, जे आध्यात्मिकी बोलिले, वैद्य पंचाक्षरी आणिले, या नाव आदिभूती श्रीराम. पूर्वी जे आध्यात्मिक रोग वर्णन केले आहेत त्यातील अनेक रोग होणे, त्यांच्या उपचाराकरिता वैद्य अथवा मांत्रिक आणणे. नाना वथेंचे निरशण, व्हावया औषध दारुण, बळात्कारे देती जाण, या नाव आदिभूती श्रीराम. अनेक रोगांचे निरसन करण्यासाठी बळजबरीने दारुण औषध देणे. नाना वल्लीचे रस, काडे गगोरडे कर्कश, घेता होय कासाविस, या नाव आदिभूती श्रीराम. नाना वनस्पतींचे रस, काढे व करवट चाटणे वगैरे घेताना जीव कासावीस होणे, हे सर्व आदिभौतिक तापच आहेत. ढाळ आणि उखाळ देती, पथ्य कठीण सांगती, अनुपान चुकता विपत्ती, या नाव आदिभूती श्रीराम. जुलाब आणि वातीचे औषध घ्यावे लागणे, कडक पथ्य करावे लागणे, अनुपानात चूक झाल्याने कष्ट होणे. पाड रक्त फांसणी, गुल्लडागांची जाचणी, तेने दुःखे दुःखवे प्राणी, या नाव आदिभूती श्रीराम. शरीराची चळफड करणे, गाठीवर शस्त्राने चिरा पाडणे व त्यामुळे रक्तस्राव होणे, तप्त सळीचे डाग घेणे व त्यायोगे दुःखाने व्याकुळ होणे. रुचिक बिबिवे घालिती, नाना दुःखे दडपे देती, सिरा तोडीती जळवा लाविती, या नाव आदिभूती श्रीराम. रुईचा चीक अथवा बिबा घालणे, नाना दुःखाचे आघात होणे, शिरा तोडणे, जळवा लावणे,
बहुरोग बहु औषधे सांगता अपारे अगाधे प्राणी दुःखवे तेने खेदे या नाव आदिभूतिक श्रीराम. नाना रोग व त्यावर नाना प्रकारची औषधे आणि उपचार आहेत. ते वर्णन करायचे ठरवले तर अपार अगाध असल्याने पुरे पडणार नाही. या दुःखाने अत्यंत दुःख होणे. बोलाविली पंचाक्षरी धुरमार पीडा करी नाना यातना चतुरी आदिभूतिक जाणे जय श्रीराम. पंचाक्षरी म्हणजेच मांत्रिक बोलविला असता त्याने धुराचा मारा करणे अशा नाना प्रकारच्या यातना आहेत. त्या शहाण्यांनी आदिभौतिक म्हणून जाणाव्यात. दरवडे घालून या जना तस्कर करीती यातना तेने दुःख होय म्हणा या नाव आदिभूतिक श्रीराम. चोर दरोडे घालून लोकांना छळतात, त्यामुळे मनाला फार दुःख होणे. अग्निचेनी ज्वाळे पोळे तेने दुःखे प्राणी हरंबळे हानी जालिया विबळे या नाव आदिभूतिक श्रीराम. अग्नीच्या ज्वाळांनी हरोपल्यामुळे व्याकुळ होणे, अन्य नुकसान झाले तर विवळणे. नाना मंदिरे सुंदरे नाना रत्नांची भांडारे दिव्यांबरे मनोहरे दग्ध होती श्रीराम. नाना सुंदर मंदिरे, अनेक रत्नांचे साठे, अनोख मनोहर दिव्य वस्त्रे इत्यादी जळणे. नाना धान्ये नाना पदार्थ नाना पशु नाना स्वार्थ नाना पात्रे नाना अर्थ मनुष्य भस्म होती श्रीराम. नाना धान्ये नाना पदार्थ नाना पशु, घरात साठवलेली द्रव्य, भांडीकुंडी, नाना वस्तू आणि माणसे जळून जाणे. आग्न लागला सेती धान्ये बाणव्या आणि खडकुती यक्षुदंड जाळूनी जाती अकस्मात श्रीराम. शेत, धान्ये, गवताच्या गंजी आणि माळणीनंतर उरलेले कुठार, ऊस वगैरे अकस्मात जळून जाणे. ऐसा अग्न लागला अथवा कोणी लाविला हानी झाली का पोळला या नाव आदिभूतिक श्रीराम. अशी आग कोणी लावली किंवा आपोआप लागली तरी त्यामुळे नुकसान होणे किंवा भाजणे. ऐसी सांगता बहुत होती वन्हीचे आघात तेने दुःखे दुःखवे चित्त या नाव आदिभूतिक श्रीराम. अशा अनेक प्रकाराने आगीपासून नुकसान होतच असते. त्या दुःखाने जीव व्याकुळ होणे. हरपे विसरे आणि सांडे नासे गहाळे फुटे पडे असाध्य होय कोणीकडे या नाव आदिभूतिक श्रीराम. वस्तू हरवणे, विसरणे किंवा सांडून जाणे, नासून जाणे, गहाळ होणे किंवा पडून फुटणे, परत मिळणे अशक्य होणे. प्राणी स्थानभ्रष्ट झाले नाना पशु ते चुकले कन्या पुत्र गहाळले या नाव आदिभूतिक श्रीराम. माणूस स्थानभ्रष्ट होणे, जनावरे चुकणे, मुली मुले बेपत्ता होणे. तस्कर अथवा दावेदार अवचिता करीती संहार लुटीती घरे नेती खिल्लार या नाव आदिभूतिक श्रीराम. चोर किंवा शत्रू यांनी अवचित धाड घालून संहार करणे, घरे लुटणे, दुभती जनावरे पळवून नेणे. नाना धान्ये केळी कापिती पानमळा मिठी घालिती ऐसे नाना आघात करीती या नाव आदिभूतिक श्रीराम. शेतातील उभी पिके, केळी वगैरे कापून नेणे, पानमळ्याचे नुकसान व्हावे म्हणून त्यात मीठ घालणे, असे नाना प्रकारचे आघात. मैंदे उचले खाणोरी सुवर्णपंथी भुररे करी ठको सिंतरो वरपे करी वरपा घालिती श्रीराम. गठी छोडे द्रव्य सोडिती नाना अलंकार काढिती नाना वस्तू मुशकणीती या नाव आदिभूतिक श्रीराम. पेंढारी, उचलेगरी करणारे भुरटे चोर, काळीच खाणारे, किमयागार, भुलवणारे ठग, लुच्चे, लबाड लोक, लुटारू, दरोडेखोर इत्यादींची पीडा. वाटमाऱ्यांनी गाठोडी सोडून द्रव्य व नाना अलंकार पळविणे, उंदरांनी अनेक वस्तू नेणे. वीज पडे हिव पडे प्राणी प्रजनी सापडे का तो महापुरी बुडे या नाव आदिभूतिक श्रीराम. अंगावर वीज पडणे, अत्यंत थंडी पडणे, मुसळधार पावसात सापडणे, महापुरात वाहून जाणे, बुडणे. भोरे वळणे आणि धार ओसाने लाटा अपार वृश्चिक गोंबी आजगर वाहोणी जाती श्रीराम. भोवऱ्यात, वळणात किंवा धारेत सापडणे, पुरात वाहून येणारी लाकडे, अपार लाटा आणि महापुराबरोबर वाहून येणारे अजगर, विंचू, गोमा इत्यादी प्राण्यांचा त्रास होणे. तयांमध्ये प्राणी सापडला खडकी बेटी अडकला बुडत बुडत वाचला या नाव आदिभूतिक श्रीराम. या सर्वांमध्ये माणूस सापडणे किंवा एखाद्या खडकावर अथवा बेटावर अडकणे, बुडता बुडता वाचणे. मनासारिखा नसे संसार कुरूप कर्कश स्त्रीकूर विधवा कन्या मूर्ख पुत्र
या नाव आदिभूतिक श्रीराम. कुरूप, कर्कश आणि निर्दय बायको मिळणे, कन्या विधवा होणे आणि पुत्र मूर्ख निपजणे यासारख्या कारणांनी प्रपंच मनासारखा न होणे. भूतपिशाच लागले, अंगावरून वारे गेले, अबद्ध मंत्रे प्राणी चळले, या नाव आदिभूतिक श्रीराम. भूतपिशाच लागणे, अंगावरून वारे जाणे, चुकलेल्या मंत्रांमुळे मनुष्य भ्रमिष्ट होणे, ब्राह्मण संबंध शरीरी, बहुसाल पीडा करी, शनेश्वराचा धोका धरी, या नाव आदिभूतिक श्रीराम. ब्राह्मण संबंधाने देह झपाटून अनेक वर्षे छळणे, शनीची वाईट दशा, साडेसाती वगैरे येणे, नाना ग्रहे काळवार, काळतिथी घातचंद्र, काळवेळ घातन नक्षत्र, या नाव आदिभूतिक श्रीराम. इतर ग्रहांची वाईट दशा येणे, काळवार, काळतिथी, चंद्राचे घातक योग, काळवेळ आणि घात नक्षत्र यांपासून त्रास होणे, सिंक पिंगळा आणि पाली, ओखटे होला काक कलाली, चिंता काजळी लागली, या नाव आदिभूतिक श्रीराम. शिंकेचा अपशकुन होणे, पाल चुकचुकणे, पिंगळा होला, कावळा, कलाली इत्यादींनी अपशकुन केल्याने चिंता, काळजी लागणे, दिवटा सर्वदा भाकून गेला, अंतरी धोका लागला, दुःस्वप्ने जाजावला, या नाव आदिभूतिक श्रीराम. कुडमुड्या जोशी, भविष्य सांगणारा ज्योतिषी यांनी सांगितल्यामुळे काळजी लागणे, वाईट स्वप्ने पडून त्यामुळे भय वाटणे, भालू भुंके स्वान रडे, पाली अंगावरी पडे, नाना चिन्हे चिंता पवाडे, या नाव आदिभूतिक श्रीराम. कोल्हेकुई, कुत्र्याचे रडणे, पाल अंगावर पडणे इत्यादी अनेक अपशकुनांच्या योगे मनात चिंता उत्पन्न होणे, बाहेर निघता अपशकुन, नाना प्रकारचे विच्छिन्न, तेने गुणे भंगे मन, या नाव आदिभूतिक श्रीराम. घराबाहेर पडताना नाना प्रकारे अपशकुन होऊन त्यामुळे मन खिन्न उदास होणे, प्राणीबंदी सापडला, यातने वरपडा झाला, नाना दुःखे दुःखवला, या नाव आदिभूतिक श्रीराम. कैदेत सापडून तेथे अनेक प्रकारच्या यातना भोगाव्या लागणे आणि त्या योगे नाना प्रकारचे दुःख सोसावे लागणे, प्राणी राजदंड पावत, जेरबंद चाबूक वेत, दरे मार तळवे मार होत, या नाव आदिभूतिक श्रीराम. राजाकडून दंड किंवा शिक्षा होणे, घोड्याच्या काढण्या, चाबूक, वेताची छडी यांनी मारणे, दरीत लोटून मारणे किंवा तापलेल्या तव्यावर उभे करून मारणे, कोरडे पारंब्या फोक, बहुप्रकारे अनेक, बहुताडिती आदिभूतिक, या नाव बोलीजे श्रीराम. चांबड्याचा चाबूक, झाडाच्या पारंब्या आणि फोक म्हणजे झाडाची सालपटे अशी मारण्याची अनेक साधने वापरून दिलेला खूप मार सोसणे, मोगरी मार बुधले मार, चोखोरून डंगारणे मार, बुचक्या गचांड्या गुडघे मार, या नाव आदिभूतिक श्रीराम. गुदद्वारी मेख मारणे, दारूच्या बुधल्यास बांधून आग लावून देणे, चारी बांधूनी ताणून धरून बडग्यांनी मारणे, बुकट्यांनी मारणे, गचांड्या मारणे, गुडघ्यावर मारणे, लाता चतराखा सेन मार, कानखडे दगड मार, नाना प्रकारींचे मार, या नाव आदिभूतिक श्रीराम. लाथा मारणे, चपराका मारणे, शेनमारा करणे, कानात खडे खुपसणे, दगडांनी मारणे, अशा नाना प्रकारांनी मारणे, टांगणे टिपऱ्या पिछोडे, बेडी बुधनाल कोलदंडे, रक्षण निग्रह चहूकडे, या नाव आदिभूतिक श्रीराम. टांगणे, चाप लावणे, दोन्ही हात खेचून मागे बांधणे, बेड्या घालणे, झाडाच्या बुंध्यांशी नालाकृती बांधून मारणे, कोलदांडे घालणे, इकडे तिकडे जराही हलू न देणे, नाकवणी, चुणवणी, मिठवणी, रायवणी, गुळणव्याची जाचणी, या नाव आदिभूतिक श्रीराम. नाकात तीक्ष पदार्थ ओतणे किंवा चुन्याचे पाणी, मिठाचे पाणी, मोहरीचे पाणी, गुळाचे पाणी नाकात, कानात व घशात ओतल्याने यातना होणे, जळामध्ये बुचकुळीती, हस्तीपुढे बांधून टाकीती, हा किती छळीत यातायाती, या नाव आदिभूतिक श्रीराम. पाण्यात बुचकळणे, हातपाय बांधून हत्तीपुढे टाकणे, पुराणप्रमाणे हाकणे, छळणे, उगाच कष्ट देणे, कर्णछेद, घ्राणछेद, हस्तछेद, पादछेद, जिफाछेद, अधरछेद, या नाव आदिभूतिक श्रीराम. कान कापणे, नाक कापणे, हात पाय तोडणे, जीभ कापणे, ओठ कापणे, तिरमाळ सुळी देती, नेत्रवृषण काढिती, नखोनोखी सुया मारती, या नाव आदिभूतिक श्रीराम. बाणांनी मारणे, सुळी देणे, डोळे काढणे, वृषण कापणे, नखांत सुया मारणे, पारड्यामध्ये घालणे,
का कडलोट करणे, का भांड्या मुखे उडविणे, या नाव आदिभौतिक श्रीराम. पारड्यामध्ये घालणे, कडेलोट करणे किंवा तोफेच्या तोंडी उडविणे. कानी खुंट्या आदळीती, अपाणी मेखा मारिती, खाल काढून टाकती, या नाव आदिभौतिक श्रीराम. कानात खुंट्या ठोकणे, गुदद्वारी मेख मारणे, नखशिकांत अंगाचे कातडे सोलणे, बोट आणि बोटी अथवा गळ घालणे कंठी, सांडस लावून आटाटी, या नाव आदिभौतिक श्रीराम. पोत्यात भरून मारणे, बोटे ठेचून मारणे अथवा गळ्याला गळ टोचणे, तापलेल्या चिमट्याने व्रषण किंवा स्तन दाबणे, सिसे पाजणे, विष देणे अथवा शिरच्छेद करणे, का पायातळी घालणे, या नाव आदिभौतिक श्रीराम. उकळत्या शिशाचा रस पाजणे, विष देणे, शिरच्छेद करणे किंवा अंगावर माणसे नाचून पायदळी तुडून मारणे हे सर्व शिक्षेचे प्रकार. सरडे मांजरे भरिती अथवा फाशी नेऊन देती, नाना परे पीडा करीती, या नाव आदिभौतिक श्रीराम. अंगावरील कपड्यात सरडे इत्यादी भरणे, बंद खोलीत पिसाळलेले मांजर अंगावर सोडणे अथवा फाशी देणे, अशा नाना प्रकारांनी पीडा करणे. श्वानप्रळे, व्याघ्रप्रळे, भूतप्रळे, सूर्यप्रळे, शस्त्रप्रळे, वीजप्रळे, या नाव आदिभौतिक श्रीराम. कुत्री, वाघ, भूतेखेते, सुसरी, नाना शस्त्रे, अंगावर वीज पडणे वगैरेंचा अतिरेक होणे व त्यामुळे मरण ओढावणे. स्त्री ओढून घेती, टेंबे लावून भिजिती, ऐसा नाना विपत्ती, या नाव आदिभौतिक श्रीराम. अंगातील शिरा तोडणे, टेंबे लावून त्यांनी अंगाला चटके देणे, अशा नाना विपत्ती. मनुष्यहानी, वित्तहानी, वैभवहानी, महत्वहानी, पशुहानी, पदार्थहानी, या नाव आदिभौतिक श्रीराम. जवळची माणसे मरणे, वित्तहानी, वैभव नाहीसे होणे, मानसन्मान यांची हानी, जनावरे मरणे, इतर चीजवस्तू नाहीशा होणे. बाळपणी मरे माता, तारुण्यपणी मरे कांता, वृद्धपणी मृत्यूसूता, या नाव आदिभौतिक श्रीराम. बालपणामध्ये आई मरणे, तरुणपणी बायको मरणे, म्हातारपणी मुलगा मरणे, दुःख, दारिद्र्य आणि ऋण, विदेशपणी नागवण, आपदा, अनुपत्ती, कद्दान, या नाव आदिभौतिक श्रीराम. दुःख, दारिद्र्य, कर्ज, परदेशी पळून जावे लागणे, लूट होऊन सर्वस्वास मुकणे, संकटे येणे, आवश्यक वस्तूंचा तुटवडा भासणे, कदन्न खायची वेळ येणे. आकांत, वाखा, प्रळय, युद्ध होता पराजय, जीवलगांचा होय क्षय, या नाव आदिभौतिक श्रीराम. महामारीने हजारो माणसे मरणे व त्यामुळे हाहाकार माजणे, युद्धामध्ये पराजय होणे, जीवलग माणसे मृत्यू पावणे. कठीण काळे आणि दुष्काळ, साशंक आणि ओखटी वेळ, उद्वेग चिंतेचे हळाळ, या नाव आदिभौतिक श्रीराम. आधीच कठीण काळ आला असता, त्यात दुष्काळ पडणे, मनात धास्तावलेला असता वाईट वेळ येणे, उद्वेग आणि चिंता यामुळे हलाहल होणे. घाना चरखी सिरकला, चाकाखाली सापडला, नाना वणीत पडिला, या नाव आदिभौतिक श्रीराम. घाण्यात किंवा चरकात सापडून चाकाखाली येणे, नाना प्रकारच्या आगीत सापडणे, नाना शस्त्रे भेदिला, नाना स्वापदी भक्षिला, नाना बंदी पडिला, या नाव आदिभौतिक श्रीराम. नाना शस्त्रांनी जखमा होणे, नाना श्वापदांनी खाणे, अनेक लोकांच्या कैदेत पडणे, नाना कुवासे निर्बुजे, नाना अपमाने लाजे, नाना शोके प्राणी झिजे, या नाव आदिभौतिक श्रीराम. नाना प्रकारच्या वाईट स्थळी राहावे लागण्याने श्वास कोंडणे, नाना प्रकारे अपमान झाल्याने लाज वाटणे, नाना प्रकारच्या शोकांनी खंगून जाणे, या सर्वांस आदिभौतिक तापच म्हणतात. ऐसे सांगता अपार, आहेत दुःखाचे डोंगर, श्रोती जाणावा विचार, आदिभौतिकाचा श्रीनाम. या प्रकारे आदिभौतिक ताप म्हणजे दुःखाचे डोंगरच असून ते अपार आहेत. येथे जे सांगितले आहेत यावरून श्रोत्यांनी आदिभौतिक तापाच्या स्वरूपासंबंधी विचार जाणून घ्यावा, असे समर्थ म्हणतात. इति श्री दासबोधे गुरुशिष्य संवादे आदिभौतिक ताप नाम समास 7वा. श्रीराम.